नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नागपुरातील कोतवालीच्या बुधवार बाजार परिसरात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली। बीपार प्रकल्पासाठी खोदकाम करत असताना एक मोठा ढिगारा घसरून 2 पोकलेन मशीनवर पडला। या अपघातात 3 कामगार जखमी झाले असून तिघांवरही मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि कोकण जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे। पुढील 24 तासात मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो। या भागात पूर, भूस्खलन आणि नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होण्याचा धोका आहे। ओडिसातील पुरी येथे महाप्रभू जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या रथयात्रा उत्सवादरम्यान झालेल्या प्रचंड गर्दीमुळे 600हून अधिक भाविक जखमी झाले आहेत। रथयात्रेत सहभागी होण्यासाठी हजारो यात्रेकरू गर्दी करत असताना अचानक गर्दी वाढल्याने चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली, ज्यामुळे शेकडो लोक जखमी झाले। पाकिस्तानच्या उत्तर वझिरिस्तानमध्ये आत्मघातकी बॉम्ब हल्ला झाला असून 13 सैनिक ठार तर 10 जवान आणि 19 नागरिक जखमी झाले आहेत। स्फोटकांनी भरलेले वाहन लष्करी ताफ्यावर आदळल्याने हा स्फोट झाला आहे। या प्रचंड स्फोटात केवळ सैनिकांचेच नुकसान झाले नाही तर आजूबाजूच्या निवासी इमारतींचे सुद्धा नुकसान झाले आहे। अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला हिला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे तिचे निधन झाले आहे। तिच्या निधनाने मनोरंजन क्षेत्रात आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे। तिने नच बलिये, बिग बॉस 13 यासारख्या शो मध्ये काम केले आहे। हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघ आजपासून इंग्लंड विरुद्ध T20 मालिका खेळणार आहे। या मालिकेतील 5 सामने आगामी T20 विश्वचषकासाठी तयारीचा भाग असणार आहे। पहिला सामना आज संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होणार आहे। तर या होत्या न्यूज वाइब्स मधील आजच्या स्थानिक ते जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी। आपण पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजीत भारत, पहुंचे हर खबर तक।